शरद पवार बोलतायत, थेट जाऊयात. की तुमच्याशी गप्पा मारायच्या वेगवेगळ्या काही तुमच्या मनात कल्पना असतील त्या जाणून घ्यायच्या. पण ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्सचं स्वरूप या ठिकाणी आलेली आहे. तर माझी विनंती ही आहे, तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता, पण मोकळेपणाने ही प्रेस कॉन्फरन्स व्हावी अशी माझी इच्छा आहे. एक दोन गोष्टी सुरुवातीला सांगायच्या की काल सुप्रीम कोर्टाचा जो एक निकाल झाला, विनंती मागण्याच्या केसमध्ये, ज्याच्यामध्ये 7 व्यक्तीची हत्या आणि एका महिलेवर अत्याचार, त्याची सगळी पार्श्वभूमी ही गोंधळाची आहे. गोंधळामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर ज्या रिॲक्शन झालेल्या होत्या त्यापैकी हा इन्सिडेंट होता. उशीर लागला, पण निदान सुप्रीम कोर्टाने जे याच्यात गुन्हेगार सहभागी आहेत त्यांच्या संबंधीची स्वच्छ भूमिका घेतली आणि एक प्रकारचा स्त्री वर्गाला आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीचं काम सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये झाले. एकच मला काळजी ही आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्याने हा निकाल पूर्वीचा जो काही सरकारने घेतला होता त्याच्या गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याची, तो गुजरात सरकारने घेतलेला. आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की हा निकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घ्यावा आणि ही केस महाराष्ट्रात ट्रान्सफर केली. आपण अशी अपेक्षा करूया की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही सुप्रीम कोर्टाचा सर्व निकाल वाचल्याच्या नंतर त्यांनी जी भूमिका मांडली त्याची गांभीर्याने नोंद करेल आणि त्या भगिनीला न्याय देण्याच्या बाबतीत कुठलाही राजकीय अभिनय न आणता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या संबंधीचा निकाल घेईल असं मला वाटतं. किंवा माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या केसचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन याच्यामध्ये झालेल्या अत्याचाराचं स्वरूप लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी निकाल घेतला पाहिजे. आणि ही या प्रकारे अत्याचार करणारी प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दलचा निर्णय असा घेतला पाहिजे की समाजामध्ये एक संदेश जाईल की या गोष्टीला समाज, शासन, ज्युडिशरी हे कुणी मान्य करत नाही. याचा काही विचारच काय अपेक्षा आहे की सांगितलं जातं की जवळपास निर्णय जो आहे तो शिंदे यांच्या पडद्यात पडण्याची शक्यता आहे की निवडणूक आयोगाने निर्णय दिले. मी जो पहिला मुद्दा सांगितला त्याच्यावर काही विचारायचं का? लेखी माणूस ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. कुछ लोगों को सजा हुई है, उनको माफी देने की नीति है और ये माफी देने
माफी देने का डिसीजन गुजरात सरकार का है। इतना हीनियस क्राइम करने के बाद गुजरात सरकार ने इन गुनहगारों को लिबरल अफसर देने की कोई आवश्यकता नहीं थी, ऐसी बात लोगों में बात चालू थी। ऐसी वैसी ये बात है क्योंकि सीबीआई का भी अफसर पॉजिटिव था, इन गुनहगारों के खिलाफ था। ये गुजरात सरकार का डिसीजन आने के बाद, माफ़ी देने के बाद सुप्रीम कोर्ट में जाने का जो निर्णय अफेक्टेड लोगों ने लिया, इस बारे में सुप्रीम कोर्ट ने एक बड़ा अच्छा डिसीजन दिया है, एक दिशा दिखाई है। और इस तरह से अत्याचार या हत्या और ऐसे करने वाले लोगों को राहत, ये बातें सुप्रीम कोर्ट ने एक्सेप्ट की नहीं। गुजरात गवर्नमेंट ने इसमें जो डिसीजन ले लिया, वो डिसीजन वहाँ लेने की आवश्यकता नहीं थी और इसीलिए वो केस महाराष्ट्र में ट्रांसफर करने की भूमिका सुप्रीम कोर्ट ने इसमें ली। ये अच्छी बात है। खाली एक ही मुझे मेरा सुझाव है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो, महाराष्ट्र के होम मिनिस्टर हो, उन्होंने ये केस की सीरियसनेस देखनी चाहिए। महिलाओं के ऊपर अत्याचार जो हुए तो नज़रअंदाज नहीं करने चाहिए और 7 लोगों की हत्या हो गई, ये भी नज़रअंदाज नहीं करने चाहिए। जो कोई इसमें इन्वॉल्व होगा, इसमें कोर्ट ने जो डिसीजन दिया है उसी पर अमल करने की नीति महाराष्ट्र गवर्नमेंट ने यहाँ लेनी चाहिए। या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की या महाराष्ट्र सरकारने का कुठले राजकीय हस्तक्षेप न करता गोष्टी केल्या पाहिजेत। सध्याची परिस्थिती पाहता आणि सरकारची परिस्थिती पाहता उद्या महाराष्ट्रात हा खटला चालणार असेल तर पॉलिटिकली डॉमिनेट होईल अशी भीती तुम्हाला आहे? माझी अपेक्षा असं होऊ नये। महाराष्ट्रामध्ये साधारणतः गव्हर्नमेंट डिसिजन्समध्ये काही पॉलिटिकल डिसिजन्स होतात, नाही असं नाही, पण या केसची सिरियसनेस बघितला, त्या महिलेने जे सोसले उनकी मानसिकता आपने देखी होगी, इनके ऊपर जो अत्याचार हुए और इनके परिवार के 7 लोगों की हत्या हो गई, ये सब देखने के बाद इसका सीरियसनेस महाराष्ट्र गवर्नमेंट नज़रअंदाज नहीं करेंगे ऐसे मुझे लगता है। और मेरा नज़रअंदाज नहीं करेंगे ऐसे मुझे लगता है और मेरा उनसे विनती है कि ये केस सीरियसली ले लो और जिन्होंने ये क्राइम किया है इनके बारे में सुप्रीम कोर्ट ने जो बताया वो सामने रखकर कुछ करना है वो करिए। इधर